इट्स सुपर कोल्ड हियर. तो माहोल होता तो बघून असं मला वाटलं की मी चूक केली तर एस्टोनियाच्या वन ऑफ द ओल्डेस्ट कॅफेमध्ये. ओके गाईज, इट्स अनादर डे अँड अनादर ट्रिप अँड इट्स 2 AM इन द मॉर्निंग हियर. आणि मी आत्ता बर्लिनच्या T2 टर्मिनलवर आहे. पण जे हे चेक इनचे काउंटर्स आहेत ते मी आता इथं थोडा वेळ रेस्ट घेतो आहे. कारण लिटरली मी 2 दिवस झालं पूर्ण रेस्ट नाही घेतली. कारण हे सगळं ट्रिपचं पॅकिंग परत युनिव्हर्सिटी वगैरे या सगळ्यामध्ये मी अडकलेलो होतो. लगेच ड्रॉपअप आणि सिक्युरिटी चेक झालेला आहे आत्ता. आणि सिक्युरिटी चेकमध्ये मला अडवलं कारण त्यांना माझ्या पाण्याच्या बॉटलमध्ये काय होतं ते माहीत नव्हतं. त्यांच्या मशीनलाच डिटेक्ट होत नव्हतं. त्यामुळं त्याने अडवून ठेवलेलं. पण ते नंतर सगळं सॉर्ट झालं आणि आम्हाला आमचं जे गेट आहे ते मिळालेलं आहे. आणि दिस इज द गेट नंबर 33. तर माझ्याबरोबर माझा क्लासमेट माझा फ्रेंड एडन पण ट्रॅव्हल करते. एडन से हाय. Hello. Good morning. So we finally reached in Estonia. Right now we are in Tallinn. The day was quite good. Right now it's super cold here. मी एडन आम्ही दोघं थोड्या वेळापूर्वी एस्टोनियामध्ये पोचलो होतो. आणि एडन त्याच्या हॉटेलवर गेला आणि मी पण माझ्या हॉस्टेलवर बॅग ठेवलेला आहे. चेक इन माझं अजून 1 तासानं आहे. त्यावेळी मी हॉस्टेलमध्ये आत गेलो त्यावेळी तिकडचा जो माहोल होता तो बघून असं मला वाटलं की मी चूक केली तर बुक करून. पण अजून रूम वगैरे कसे ते काय नाही बघितलं. त्यामुळे मी आत्ता त्या बेसिसवर जज नाही करू शकत. ॲक्च्युली आत्ता मला या चर्चला व्हिजिट करायचं होतं पण मला अशी माहिती कळली की विंटरच्या पिरियडमध्ये तो बंद असतो आहे. त्यामुळं अशा तऱ्हेनं दिवसाची सुरुवात ही एका डिसअपॉइंटमेंटनं झालेली आहे. आता बघूया बाकीचा दिवस कसा जातो आहे. पण फर्स्ट थिंग्स फर्स्ट आपण आता जातो आहे सुव्हेनियर्स घ्यायला. कारण नंतर मग ते गडबडीत विसरलं. तो एक रँडम सजेशन. इथले रस्ते मोस्टली असे आहेत एकदम असे खडबडीत आहेत. त्यामुळं जर इकडे तुम्ही व्हिजिट करणार असाल तर शूज चांगले घ्या नाहीतर पाय मुरगळण्याचे चान्सेस आहेत. आणि आय थिंक व्हिएन्नाच्या पण व्हिडिओमध्ये मला हे तुम्हाला सांगायचं होतं पण मी सांगितले का नाही मला लक्षात नाही. कारण व्हिएन्नामध्ये पण सेम स्ट्रक्चर असलेले रस्ते आहेत. हे आमच्या हॉस्टेलची रूम आणि ॲज युजल मला वरचाच सेक्शन मिळालेला आहे. तर आता मी रेडी झालेलो आहे आणि आता निघणार आहे मी साईट सीइंगला. थोडे जे लोकेशन्स आहेत ते मी ऑलरेडी शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत. आणि एक शॉर्ट हॉस्टेल टूर. ही एक रूम आहे, ही आमची रूम आहे. इथे एक रूम आहे. त्यानंतर इकडनं खाली जो पॅसेज जातो आहे तिकडं थोड्याफार रूम आहेत. हा मधला पॅसेज. त्यानंतर इथं टॉयलेट. हा एक पॅसेज. हा इकडून बाहेरचा एरिया. त्यानंतर इकडं शार्ट. पुढं 4 रूम आहेत आणि हा रिसेप्शनला जायचा रस्ता. हे किचन आहे आणि नाही तो डायनिंग एरिया होता. हा किचन आहे आणि आय थिंक इथला रस्ता बंद आहे.
हा पूर्ण एंट्रन्स आहे. तर हे असं आहे माझं आत्ताचं हॉस्टेल. हा सिटी सेंटरपासूनचा खूपच जवळचा आणि चांगला एरिया आहे. आणि हे मला इथली एक गोष्ट आवडली की हे जे मिडिवल टाईम्सचे जे कन्स्ट्रक्शन आहे ते त्यांनी एकदम असं चांगलं प्रिझर्व केलं आहे. तर हे प्रिझर्व केलं आहे का या स्टाईलमध्ये त्यांनी मॉडर्न कन्स्ट्रक्शन केलं आहे हे माहीत नाही, पण जे काय आहे ते खूपच सुंदर आहे. त्याच्या मागं बघू शकताय ती जी व्हाईट उंच बिल्डिंग दिसते ते आहे हॉटेल गिरू. आणि ज्यावेळी एस्टोनिया सोव्हिएत रशियाच्या अंडर होतं त्यावेळी ते हॉटेल बांधून झालेलं आहे. आय थिंक 1972मध्ये ते हॉटेल बांधून झालेलं आहे. आणि त्या हॉटेलचं असं होतं की तिथं फक्त फॉरेनर्स जे गेस्ट असायचे त्यांनाच राहायला अलाउड होतं. कारण त्या हॉटेलचे जे 23rd फ्लोअर आहे तिथं KGBची स्पाईंग रूम होती. KGB ही एक रशियन स्पाय ऑर्गनायझेशन आहे. जशी आपली RNAW आहे तशी KGB ही सोव्हिएत रशियाची स्पाईंग ऑर्गनायझेशन होती. त्या हॉटेलला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला लागते. आणि जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड असशील तर करू शकताय. आत्ता मी आलेलो आहे तालिनच्याच नाही एस्टोनियाच्या वन ऑफ द ओल्डेस्ट कॅफेमध्ये जे आहे कॅफे मायास्मो. आणि हे जे कॅफे आहे ते 1864पासून कंटिन्युअसली ऑपरेट करते. आणि ह्याचे जे इंटिरियर डिझाईन आहे ते पण आहे तसंच त्याच स्टाईलनंच ठेवलेलं आहे. तर आत्ता मी इथं एक कॉफी आणि एक केक घेतलेला आहे. तर आता टेस्ट करतो मी आणि कसं आहे सांगतो. कॉफी आणि हा केक एकदमच फ्रेश आहे. त्याच्या टेस्टवरूनच कळते एकदम ती टेस्ट अशी स्वीट आहे. कम्पेअर टू व्हिएना इथं बघण्यासारखं काही जास्त नाही आहे. म्हणजे फारच कमी इथं म्युझियम्स वगैरे आहेत. आणि आता विंटरमुळं तर ते कॅथेड्रल्स चर्चेस ते पण सगळं बंद आहे. ते आता एप्रिलला ओपन होणार आहे. त्यामुळं ही पण एक टिप आहे तुमच्यासाठी की जर व्हिजिट करणार असशील सगळ्याच प्लेसेस तर एप्रिल नंतरच या. विंटरमध्ये अवॉइड करा. पण हा जो ओल्ड टाऊनचा पार्ट आहे तो एकदमच असं मेडिवल पिरियडमध्ये गेल्यासारखं वाटतं. खूपच सुंदर आर्किटेक्चर आहे. आत्ता गेलेलो अलेक्झांडर नेव्स्की कॅथेड्रलला. ते एक रशियन ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल होतं. आणि त्यानंतर आम्ही आत्ता आलेलो आहे की एक इंदेक्योक म्युझियममध्ये. तर स्टुडंट डिस्काउंटमुळे ऑब्वियसली आम्हाला आदूरला मिळालं. आणि हा एक सेक्शन आहे म्युझियमचा. आणि इकडून हा असा सिटी व्ह्यू. Who goes there? Tyrion Lannister. Yeah. Okay. And how to tie this? Put on the helmet. Oh, be careful, that swings and gets you in the face. Yeah, you gotta put on your head first. Now all we need is 2 swords. Oh my god. This is very slippery.
I'm more concerned about my camera. Oh, okay. बेस्टियन टनल आहे आणि याचं सिग्निफिकन्स काय आहे ते बघायला पाहिजे. पण तर लिहिलेलं आहे की होमलेस पीपल्स राहायचे. ते लिहिलेलं आहे की हे फॉल आउट शेल्टर आहे. थिंक इट्स फॉर सिव्हिलियन्स. टनल्समध्ये त्याचा बेसिक पर्पज असा होता की ज्यावेळी वर्ल्ड वॉर II चालू होतं त्यावेळी बॉम्बिंग्स वगैरे व्हायचे आणि लोकांना प्रोटेक्शन म्हणून हे बनवलं गेलं होतं. लोकांना पॉइझनस गॅस आणि बॉम्बिंग्सपासून वाचवण्यासाठी हे टनल्स बनवले गेले होते. Look at this things. Do you know what is this? No, a lot of it's tombstones or maybe pieces of like old castle. We are here at our new adventure, and I think I know it's going to be a thrilling experience for us.